उघडी आली. हे काय ग? काय झालं असायला? उघडायला बरं झालं. कशाला आज लय सुचलाय. आम्हाला भावानं फोडलेत ना. नाही आज लय सजलाय. काय विचार आहे? अगं बाजारला जायचं ना. म्हणजे स्वातंत्र्य गवळीचा मेळा थाट माट करून मथुरेच्या बदलून गेलाय. हा मी तर जरा थोडी कामात होते. कसल्या का? नवऱ्याला पाहिजे होते. अगं काय? नवरा माझा फार आजारी म्हणून मी त्याला औषध पाजत होते. असं पूर्ण माठ वगैरे भरले. माठ वगैरे भरले. असे मी माठ डोकीवरती घेणार. अशी तर माठ डोकीवरती घेणार. माझा नवरा लय आजारी. घबरडू नकोस. आता मी रडते का हसते? काय झालं ग? नवरा माझा फार आजारी. बर म्हणून काय केलं माहिती का? काय केलं? तिथून जे नवरा उचलला उचलला डायरेक्ट पुण्याला नेहरा आत घातला. कुठं घातलास? अगं दवाखान्यामध्ये ऍडमिट. दवाखान्याचं नाव घे की. आता दवाखान्याचं नाव दिसतो तुला तर माहिती का? त्या पुण्याच्या डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब मी पाहिजे तुम्ही जर माझ्या नवऱ्याचा रोग बरा केला तर मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईन. पण शेवटी पुण्याच्याही डॉक्टरनी माझ्या नवऱ्याचा रोग तपासला तरी काय रोग सापडला नाही. तर पायाच्या मस्तकाला कुठं माग? अगं माग मस्तकीचं राहिलं. तळ पायाच्या मस्तकाला गेली. बर काय केलं माहिती का? काय केलं? तिथून जे नवरा उचलला तिथून जे नवरा उचलला डायरेक्ट लंडनला नेला ना आत घातला. कुठं डबऱ्यात? घाल डाबऱ्या. का ग? एकुलता एक माझा नवरा घाल डाबऱ्या. अगं बाई तुला एक कोणतं आम्हाला काय पाच पाच आहे? तुम्हाला किती नवरा आहे? अगं एकच आहे. बाईच्या जातीने कधी लबाड बोलायचं काय नाही. झालं? बाईच्या जातीला चार चार नवरा येते. अगं कोण असं म्हणतं? सांगताय कसं ते? आज सांग बघू. कंपाळाचं कुंकू, अगं एक झालं. गळ्यातलं मणिमंगलसूत्र, अगं दोन झाले. पायातलं जोडवं, अगं तीन झाले. अगं बांगड्या. हातातल्या बांगड्या अगं चार झाले. आणि पाचवा खाऊन आपला लग्नात. असं बर 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 बर. लंडन म्हणलं तुम्हाला अवघड वाटलं. हा मला महत्वाचा प्रश्न विचारायचा. काय झालं? तुम्ही जगाचा नकाशा कधी पाहिजे? हा पाहिलाय ना. मग त्या जगाच्या नकाशात लंडन कुठे खाली? अगं खाली नकाशाच्या मध्ये नकाशा. नव्हती का परवा म्हणे काय ग? लंडन लय मोठं एवढं एवढंच कसं तेवढं ती पलीकडची पोरगी नाही का काय म्हणाले? म्हणे? अगं बाई लंडन दिसा एवढंच दिसतंय पण आत गेले. अगं कुठं? शहरात गेले. शहरामध्ये गेले. काय त्या लाईटा लागलेल्या हा. आणि काय त्या झुरमुळ्याचा. अगं 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 देवढे आणायला लागलीस का? हा त्याही लंडनच्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याचा रोग तपासला बर तरी काय रोग सापडला नाही. असं? दवाखान्याच्या बाहेर आले आणि पायरीवरती रडत बसले. रडता विचाराला आपण जर या ठिकाणी रडत बसले आपल्या नवऱ्याचा रोग सापडेल का? अगं नाही सापडलं. डोकं चालवलं. बाय तो हुशार. लंडन मध्ये जे नवरा पाटकोळी घेतला डायरेक्ट जर्डी मध्ये आणला आणि इथं आणल्यानंतर पहाटे 4 वाजता माझ्या नवऱ्याचा रोग मला सापडला. मावशी पुण्याच्या डॉक्टरला तुझ्या नवऱ्याचा रोग सापडला नाही. मुंबईच्या डॉक्टरला तुझ्या नवऱ्याचा रोग सापडला नाही. अखेर शेवटी तू लंडनला घेऊन गेलीस. तिथं सुद्धा डॉक्टरला तुझ्या नवऱ्याचा रोग सापडला नाही. आणि ह्या गावामध्ये आले की तुझ्या नवऱ्याचा रोग तुला सापडला. मला सापडला. मावशी मला असं म्हणायचे तुझ्या नवऱ्याला कोणता रोग झाला ग? रोगाचं नाव ऐकायचं आहे? सांग बघू. मुळे हो काय ग? रोगाचं नाव ऐकायचं आहे. असं? अगं हप्तानं म्हणतोय. अगं ते तर सर्वांनाच होतं ना. आणि मी काय तुम्हाला खरी सांगते झोपले होते मला स्वप्न पडलं होतं. आपण किती केलं तरी लहान लहान मुली आहे का नाही? हा सगळ्या जमल्या. राधा गोदा तापी पूर्णा कृष्णा कोयना. अगं तुझी समजा नदीची नाव कशाला घेतीस का? सगळ्या गवळणी आल्या. आल्या प्रत्येकीला विचारले घेतले काय नेसला काय विचारले? काय हरकत नाही. नंबर 1 काय ग? हा काय माल घेतला? लस्सी. मशी. अगं लस्सी. हा उन्हाळ्याचा दिवस भर गालास की आपला आत्मा थंडगार. लस्सी घेतली. हा नेसलीच काय? मॅक्सी. काय यार टॅक्सी. वाढील एखादा असला तर ड्रायव्हर घेर. नंबर 2 काय ग? काय माल घेतला? मी घेते ताक. माझं मन आहे पाक. तो म्हातारा दिसते ना त्याच्या खाली जाऊन तू वाके तू पाण्याची हा लावू कारण त्याने काढू दे माझा पाक. अगं माल देण्यासाठी म्हणजे टाक देण्यासाठी. हा मग तशी काय 10 वेळा वागते. हा नेसलीच काय? 9 वारी. गळ्यात लागी ना लॉकेट. चल नाक्यावरती. हा याव बाई. काय ग? काय माल घेतला? माल माल किती बघ. काय? चक्का. छक्का. अगं चक्का हाय का पक्का? म्हणून तर घेतलाय. नाहीतर मारेल एखादा धक्का. आणि तू कशाला आहेस? माझा डोळा चुकवून मारल्यावर मी काय करायचं? हो हो घेतला चक्का. हा नेसलीच काय? येऊ का घरात? किती वाजता? अगं त्या मेलची साडीचं नाव. हा येऊ का घरात? हा. गळ्यात दागिना. मोहन माठ. कमरेला. कमरपट्टा. पायात. पंजन. चल नाक्यावरती. हा राधाबाई काय ग? आपल्या मालाची चौकशी करायची. काय माल घेतला? माल मावशी माझा माल साधा सोपा सरळ आणि सुटसुटीत. साधा घे सोपा घेऊ नकोस. का ग? तो रात्री माझ्या पोकांडी पडला. काय ग? माल घेतो. अगं माल घेते ना दूध घेते दूध. दूध आपलं ना? अगं माझ्या घरच्या गाया म्हशीचं. गाया म्हशी कुणाच्या? माझ्या. मग दूध झालं कुणाचं? माझ्या मालकी हक्काचं. तुम्हाला माहितीये 7-8 वर्ष झालं आटले हे असते. मूर्ख तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का ग? घेतलंच दूध. हा नेसलीच काय? निसते ना. येऊ का घरात? किती वाजता? अगं ते मेलची साडी. गळ्यात दागिना. मोहन माठ. कमरेला. कंबरपट्टा. मग चलायचं बघूया. आणि तू काय घेतीस ग? आता माझ्या मालावर माझ्या घे बसायला. अगं तरी पण घेतलं पाहिजे. हे गिराईक सगळं तुझ्यासाठी थांबले ना. हाय गिराईक सगळं हे तुझ्यासाठी माझं थांबले. काय? हा
मग पूर्व आज मान मी घेते दाबून धरायचं ना उभ्यानं करायचं. मावशी काय अवघड वाटलं अगं तुम्हाला? लय अवघड वाटलं ना. आपण कुणाच्या? अगं गवळ्याच्या. गवळ्याच्या. हा. दही ताक दूध घुसळताना देरा कुठं धरतो? अगं पायामध्ये धरतो. वरती रवी असते का नाही? असते ना. त्यालाच म्हणायचं दाबून धरायचं ना उभ्यानं करायचं. असं होय? बर बर बर. आणि निस्तीस काय ग? बिन नाडीचा फरक. नाडी फिटली की आपण आपलं काम चालू. कशाचं? संडासला तयार. आणि गळ्यामध्ये रात्रीच नवऱ्याने घातला लगेच काढून घ्या. काय ग? माहिती नाही नवरा माझा लय हाऊस आहे. मुंबईला आहे मुंबईला. बर बर बर. ज्यावर त्याने काय केलं माहिती का? हा. मुंबईत येताना नवीन दागिना आणला. आणि रात्री तो माझ्या गळ्यामध्ये घातला. बर. आणि या कलियुगामध्ये या जमान्यामध्ये चोऱ्या फार होतात. मग सकाळी बाजारला जाताना काढून घेतला. असा हा. आता झाली का ते? बाजारला कसं कसं जायचं? जायचं? प्रत्येक मुलीनं खाली घालतो. ना? कृष्ण अडवतो नडवतो हो. प्रत्येकाच्या कपडे काढतो. निघायचं आपण. हा निघायचं. त्याला बाजू देऊन निघून जायचं. हा. चला निघायचा. हा. चला.
Music
झालं म्हणजे हो आपण कोणाच्या गवळ्याच्या आपल्या मालाची आरोळे दिल्याशिवाय आपल्याला गिराईक लागेल का? मग प्रत्येक मुलींना आपल्या मालाचे आरोळे द्या. लोणी, लस्सी, ताक, हलवा. घ्या रे काळ टमाटर. तुझं काळं तांबाटूच काढतो. सगळी खोड असेल तर तुझ्या अंगात आहे. नाही माझं तुला गोड वाटायचं आपलं घे माग. असं ना काय पाहिजे तुला? पाहतो काय आहे तुझ्याकडे. दही पाहिजे, दही, ताक पाहिजे, ताक, लोणी पाहिजे, लोणी, श्रीखंड पाहिजे, श्रीखंड, आम्रखंड पाहिजे, आम्रखंड. का माझं दूध पितोस? तुझं तूच पिल राहिलेली एसनी पाच. का माझ्या दुधानं तुला आता तुझ्या दुधात सुत पडायची वेळ आली. बाकी सगळं माझ्याच दुधावर पहिलं म्हणायचं. ही सगळं ते बघ, फकड्या कसा बघ. ह्या आशा ऐकणार नाहीत. यांची काहीतरी खोड काढली पाहिजे. अगं काय करायला लागलीस का? तू काय म्हणलीस? अगं मावशी. अगं मी तुला अगं म्हणले नाही, अगं मावशी म्हणाले. काय झालं? काय झालं? अगं हे बघितलेस का भंबाड्याच्या तंबाड्या? हा नाही याची ओळख ना पाळख ना घेणं ना देणं ना उठणं ना बसणं ना हे ना ती. हा चाललं बी नाही, अगं बोलणं बी नाही चालणं बी नाही. ते बी नाही, ते बी नाही. काय ग? घेणं बी नाही, देणं बी घेणं पण नाही देणं पण नाही. नाही. पोऱ्या, काय झालं का? पाठीमाग चिकना चिकना माल सोडला. सर्व पाठीमागे चिकना चिकना माल सोडला. इकडे कॉलेज कुमारी सुटली. तू कॉलेज कुमारी होय. आणि कल्याणच्या खजिन्यावर दरोडा घातलाय. ए थेरडे, कॉलेज कुमारीला कुठं मिश्र असतात का? वाटतंय मला काहीतरी नटावं म्हणून. कॉलेज कुमारीला कुठं बहादारल्या का? मला बी वाटतंय बॉपकट मारावा म्हणून. त्या वयात मग बाबा रे, हा पुरुषाच्या जातीनं बाईच्या जातीला धरायची कुठे नाही कुठे याची जागा चुकला. म्हणजे गड्याच्या जातीने बाईच्या जातीला धरायची जागा मी चुकलो. म्हातारी जागा चुकलेलो नाही 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 नाही. अरे बाबा जागा चुकला 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 चुकला. सोड तिचं. सोडलं. तुला धरायची माहिती आहे. तुला धरायचं आहे. फक्त धरायची जागा तेवढी मला दाव. मग ताटीव. काय? हा ताटीव ना. हा घे, हा येऊ दे जरा खाली. हा घे. कसा घालू पकडे बघा कसा कसा बाजिंद आहे. जरा येऊ दे लाईनीत. हा घे. अरे का बरो, अरे फकड्या, अरे बट्ट्या धरतय बघा कसं. धरायचंय तुला? धरायचंय. रात्रभर धरायचं. धरायचंय होय होय. ए थेरडे, पदर म्हणते ना पदर. धरायची जागा ही आहे का? पदर धर म्हणते ना. पदराचं नाव किती वाजता घेणार नाव घेतो तर माहिती का? असं म्हणायचंय. अरे बाबा तुम्ही बायका कुणाच्या? कडेच्या बायका गाड्याच्याच असतात. तुमची जात माणसाची. जात माणसाचीच आहे. मग तुम्ही बायका कुणाच्या म्हणून विचारले. आम्ही बायका गवड्याच्या. गवळ्याच्या. आला कुठं निघाला कुठं? आलो आमच्या गावातून निघालो दुसऱ्याच्या गावाला. त्या गावाला नाव आहे. नाव होती पण आता जिकडे तिकडे पूल झाले सगळ्या नावा कुठवल्या त्या. तुला पाण्याची नाव विचारलेलं नाही. तू राहतीस त्या गावाचं नाव. मी राहते गोकुळा. राहतीस गोकुळा आणि निघालीस मथुरेला. मुताईला. मथुरीच्या बाजारला. मथुरीच्या बाजाराला. मथुरीच्या बाजारला. पण तोच रस्ता आज बंद आहे. म्हणे हो आज म्हणतो रस्ता बंद आहे. त्यांना खडी टाकायचं कॉन्टॅक्ट घेतले. खडी टाकायचं कॉन्टॅक्ट घेतलं का डांबर टाकायचं कॉन्टॅक्ट घेतलं गे तेरडी. मला आमचा रस्ता बंद करणारा तो कुणाचा खोंड. कुणाचा खोंड? काळ्या गाईचा बाळ्या खोंड. कुणाचा खोंड? कुणाचा कोण? मग ज्या गोकुळातून तुम्ही बाजारला निघाला त्याच गोकुळामध्ये राज्य कोण करतो याची कल्पना का नसणार? गोकुळचा राजा नंद राजा. शाबास. नंद राजा. त्या नंदाला मुले किती? 2. त्यांची नावं सांगता येतील का सांगता येणार नाही? सांगा ना. रोज माझ्या वटीवर आहे ती. वटी वटा फाटल. वटीवर आहे ती. बा नंदाला म्हणे ही 2. शाबास. थोरला रायगोंडा आणि धाकटा मलगोंडा. थोरला रायगोंडा आणि धाकटा मलगोंडा ही नावं आहे ती त्यांची. हिरेपुरी हो.
हटा मला मारायला लागलाय. 12 पोरं झाली पण नवऱ्यानं कधी असं बोट लावलं नाही. म्हणजे तुला 12 पोरं झाली पण नवऱ्यानं कधी बोट लावलं नाही. मग तुला पोरं झाली कशी? इंजेक्शन. काय तुझी जर्शीच्या औलाद आहे का? मारायला लागलाय मग तू बघ काय म्हणतोय. अगं तुझं तोंड बोलते ना मार खाते की ग. हा थोरले बलराम धाकटे श्रीकृष्ण. मग थोरला आहे बलराम जे आहेत ते पाठीमाग आहेत. हा आणि श्रीकृष्ण म्हणे की त्यांना तुम्ही ओळखत नाही. अजून सुद्धा ओळखा. अहो काल पाहिलेल्या कुंजवनामध्ये कृष्ण तो काही वेगळाच आहे. काल कुंजवनामध्ये पाहिलेल्या कृष्णाचं स्वरूप कसं होतं? कसं होतं सांगू? अहो काळ्या सावळ्या रंगाचा, काळ्या सावळ्या रंगाचा, हरणासारख्या डोळ्याचा, हरणासारख्या डोळ्याचा, त्याच्या डोक्यावरती स्त्री मुकुट होता. मुंगूस त्याच्यावर घूस. अगं मुकुट काळी कुंडल होते. काणी कुंडल होते. आता याचे कुंडल खाली वगाळले. काल मी कुठं होतो? कळंबाच्या वृक्षावरती. त्यावेळेला माझे कुंडल कुठे होते? वरती होते. आता मी कुठं आहे? आता तुम्ही खाली भूतलावरती आलेला आहे. मग माझे कुंडल आता कुठं असणार? खाली. मग खाली आले त्याला का खाली वगाळले ते? मुखी रत्न, मुखी रत्न, पितांबराची कास, पितांबराची कास. कास कुठं आहे? ए अगं काय बघायला लागलीस? कास गाईच्या गोट्यात असते. पायी पद्मा, पायी पद्मा. बघ काय ग? सगळं हे ज्या मोताचं वगाळच आहे. अगं भक्तांनी पाणी घातलेलं असेल. हिरडे भक्तांनी पाणी घातलेलं आहे. श्री पादुका आहे. पादुका? हा श्रीरामाच्या होत्या. तेच. हातामध्ये सप्तस्वराची बासरी, हातामध्ये सप्त स्वराची बासरी. त्या बासरीला रेशमाची गोंडी आणि रेशमाच्या झुंबळ्या सुद्धा होत्या. रेशमाचे गोंडे इकडे लुकुलुकुलू, इकडे लुकुलुकुलू, आणि मध्ये झिरोमुळे होत्या का नाही? हा त्यातलं 7 कलर होते. त्यातलं 5 कलर आवडले. 2 गोंडे तेवढे आवडले. कुठले? ते काळे गोंडे होते ते काळा गोंडा एक, रेशमाचे. रेशमाची. शाबास. असा पहिलेला काळ कृष्ण होता. म्हणजे ज्यानं तुम्हाला केलं त्याला तुम्ही ओळखत नाही. काय केलं? प्रत्येकीला कुणाला केलं? 16 सहस्र 108 गवळीला मीच केलंय. हिला केलं, हिला केलं, हिला केलं, हिला केलं. होय सगळ्यांना केलं. सगळ्यांना केले. आणि त्या बारक्या पोरीला, बारक्या पोरीला सुद्धा मीच केलेलं आहे. अरे बाबा किती वेळ आहेस का? अजून तिच्या सीताफळीचा डोळा उघडायचा आहे. अजून तिच्या सीताफळीचा डोळा उघडायचा आहे. काय तू बघाय गेली होतीस का? अजून ती लहान आहे. लहान आहे ती. म्हणजे केलं ह्याचा वर अर्थ कळला नाही तुम्हाला. नाही. तुम्हाला जगाच्या बाजारात निर्माण केला. निर्माण करणारा निर्मा वॉशिंग पावडर. निर्मा मुंडे निर्मा वॉशिंग पावडर वाला इकडे काय ऍडव्हर्टाइज करायला आली वेगळी? आपला रस्ता काढवला असं ना? सांग. माहिती माहिती. एक लाईन वगळी तू वाड्यात नेतेस मी. एक कोणी तुझं बोट घे. एक सावधान. पाय व्यवस्थित टाकेल. पाय काय करायचो बा? एकदा 20 एकदा सावधान. सारखा फिटीचा मारतोस. आत्ताची जी परेड काढली होतीस ती कुठं काढली होतीस? कारगिलच्या इथं. हा. बरेच माझे सैन्य मरण पावले. बा आता माझ्या मुली लढाव आहे. या मुलींना मी भरती केले मिलिटरीत. हो अगं तिकडे पुरुष लढतात. तुझ्या मुली जाऊन तिकडे काय करणार आहे? काय तुझं पुरुष? हा आत्ताचं पुरुष का? गांजा पिऊन दारू पिऊन सगळं छातीचं डबडं झालंय ते. आणि तुझं आत्ताचं पुरुष म्हणजे या मुली लढतात. माझ्या मुली लढाय. या कशा लढतात जरा धावतीस? कशा लढतात? हा नाही तुझा अभिनय चांगला आहे. अगोदर आसन पुन्हा नाही लढायला तयार आहे. बंदुकी धरतात. बंदुकीचा पट धरायचं माहितीये का त्यांना? पट खाली पायात आणि नरड्याला. आणि एकदा का घोडा खाईन असा अंगठीला दाबला की आपण मनानच खेरडे या मुली लढाव आहेत म्हणलीस. हो पण तुला माहिती नाही. काय? माझी माहिती सांगितल्याशिवाय तुम्हाला पटणार नाही. पटणार नाही. असं ना? एक लाईन हात जोडा. हे काय इथंच राहायचं. मेलं म्हणजे गेलं नाही. चांगलं म्हणजे पुचायचं. सर्व मुलीने हात हृदयाजवळ जोडल्या आणि या थिरडीने कुठे जोडल्यात बघितलं का?
सोड की बुचोडा काय ढोंगणाच्या माग असतो बुचोडा ढोंगणाच्या माग असतो. मला वाटलं बघायला सर्व मुलींनी हात हृदयाजवळ जोडले आणि तू खाली जोडण्याचं कारण बाबा रे, या मुलींना मानवशास्त्राचा अभ्यास कमी आहे. तो कसा काय? इथं तर सगळी जगाची उलाढ आहे. अच्छा, ईदभर पोटासाठी किती करावी आणतात. बरोबर आहे. आपलं मनव गाव सोडून इथं कसं झालंय, जर्नीमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी शाने हा लय छान आहे. थांब सीता, हात जोडले का? डोळे मिटा. मीठ काय तुझी घोडीची अवलाद आहे ती. डोळे मिटले का? तिसरा डोळा उघडा. डोळ्याचं नाव काढू नका. का? रात्री त्याचं चिपळूण मध्ये बोबाळ रात्रीच म्हणली त्याचं बोबाळ फुटले. काय पाणी मारायला लागला वैगे. म्हणजे ज्ञान बुद्धीचा तिसरा डोळा म्हणजे ज्ञान बुद्धीचा उघडला ना. लुगडी सोडा. तुला बी 3 महिने झालं बाहेर आहे. मार हातात धरलेली लुगडी सोडा म्हणले. कोण? श्रीकृष्ण होय? हा, मी तुझी देव की पे दोन इथं पाजायला लागलीस मी. डोळे मिटले, हात जोडले, लुगडी सोडली, हातात धरलेली. तेच सुरुवात करू का? हा, अगं माहिती सांगायला. वसुदेव सुतं देवं कौसुचानुर्मर्दनं. वसुदेव सुतं देवं कौसुचानुर्मर्दनं आणि देवकी परमानंदनं कृष्ण वंदे जगद्गुरु. एक सबूत बी कळला नाही. तुला मराठी येते का? संस्कृत कळलं नाही? कळलं नाही मराठीत असं कुंजमणी असून श्री हरिचारी तुम्ही धेनू. धेनू म्हणजे काय? दूध देणारी गाय. शाबास. कुंजमणी असून श्री हरिचारी तुम्ही धेनू आणि नाचती गोपाल हरी वाजवी वेणू बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.